नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल BKMPC स्टडीमध्ये। तर मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग मित्रांनो राज्यसेवाची परीक्षा 28 एप्रिलला होणार होती। तर मित्रांनो ती पोस्टपोन होऊन मित्रांनो नंतरची त्याची डेट येणार होती। तर नंतरची जी डेट येणार होती ती आलेली आहे। तर मित्रांनो खूप विद्यार्थ्यांनी हे फॉर्म भरलेला होता आणि खूप विद्यार्थ्यांनी नवीन जाहिरात मित्रांनो नवीन डेट यावी यासाठी प्रयत्न केलेला होता। तर पहा अखेर ही डेट आलेली आहे आणि जागा वाढ ही आलेली आहे। तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा। तर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला माहिती देत आहे। तर पहा मित्रांनो काय म्हटलं आहे। तर महाराष्ट्र नागरिक सेवा राज्यपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा मित्रांनो राज्यसेवा 2024 पूर्व परीक्षा जी आहे तर त्याची डेट आलेली आहे। तर करिता दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी एकूण 274 रिक्त पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून जाहिरातीनुसार सदर परीक्षा दिनांक 28 एप्रिल 2024 रोजी घेण्याचे नियोजित होते। तर दरम्यान काळामध्ये राज्याच्या नियंत्रणाखालील पदावरील नियुक्तीकरिता सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षणासाठी तरतूद विहित करण्यात आली असून तर मित्रांनो जी आहे ती तरतूद विहित करण्यात आली असून तर दिनांक 27 फेब्रुवारी 2024 अनुसार विषयांकित संवर्गाच्या विज्ञापन जाहिरातीकरिता लागू आहेत। तर पहा जी नवीन डेट आलेली आहे तर नवीन डेट शनिवार दिनांक 6 जुलै 2024 आहे। तर ही जी मित्रांनो आहे आयोजित करण्यात येईल। तर शासनाकडून प्राप्त सुधारित मागणी पत्रानुसार महाराष्ट्र नागरिक सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गातील एकूण 524 पदांच्या सुधारित तपशील खालीलप्रमाणे आहे। तर मित्रांनो पहा जी जाहिरात निघालेली होती जी 29 डिसेंबर 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती तेव्हा मित्रांनो 274 जागा होत्या। तर थेट आता 524 जागा झालेल्या आहेत। तर मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आहे आणि जी परीक्षा आहे ती दिनांक 6 जुलै 2024 रोजी होणार आहे। नवीन मित्रांनो ही फिक्स डेट आहे। तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। असेच तुम्हाला जे जॉबचे जे नोटिफिकेशन असतात गव्हर्नमेंटचे तर त्याचे किंवा मित्रांनो MPSCच्या ज्या जाहिराती असतात किंवा मित्रांनो प्रायव्हेट जॉबच्या जाहिराती असतात त्याचे मित्रांनो आपण आपलं चॅनल माहिती देत असतं। तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। तर पहा मित्रांनो राज्यसेवा परीक्षा एकूण जे राज्यसेवेची जी एकूण पदे आहेत ते 431 आहेत। तर त्यामध्ये उपजिल्हाधिकारीसाठी गट अ साठी मित्रांनो 7 जागा आहेत। तर 7 पदे आहेत त्याची टोटल। तर सहाय्यक राज्य कर आयुक्त यासाठी मित्रांनो 116 पदे आहेत, 116 जागा आहेत। तर पहा नेक्स्ट जे आहे गट विकास अधिकारी उच्च श्रेणी गट अ साठी एकूण 52 पदे आहेत। तर पहा जे सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ यासाठी एकूण 43 पदे आहेत। तर मित्रांनो आपण पूर्ण जे प्रवर्गानुसार जे जागा आहेत प्रत्येक प्रवर्गानुसार किती जागा आहेत त्याची आपण माहिती नेक्स्ट मित्रांनो व्हिडिओमध्ये देणार आहोत। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा म्हणजे त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल। तर पहा क्रमांक 5 जे पद आहे सहाय्यक आयुक्त त्यालाच आपण प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प श्रेणी 2 तर गट अ यासाठी एकूण 3 पदे आहेत। तर नेक्स्ट पहा उद्योग उपसंचालक तांत्रिक गट अ साठी एकूण 7 जागा आहेत। तर सहाय्यक कामगार आयुक्त गट अ साठी एकूण 2 पदे आहेत। तर सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता गट अ साठी एकूण 1 पदे आहे। तर मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी गट ब साठी म्हणजे क्लास 2 साठी एकूण 19 पदे आहेत। तर सहाय्यक गट विकास अधिकारी गट ब म्हणजे क्लास 2 साठी एकूण 25 जागा आहेत। तर सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क गट ब साठी एकूण 1 पद आहे। तर उपाधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट ब साठी क्लास 2 साठी मित्रांनो 5 जागा आहेत। तर कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक अधिकारी गट ब यासाठी एकूण 7 पदे आहेत। तर मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पहा आणि नेक्स्ट मित्रांनो जे फॉर्म भरायची डेट आहे तेही तुम्हाला माहिती देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण लास्ट पर्यंत पहा, एंडिंगपर्यंत पहा। तर सरकारी कामगार अधिकारी गट ब साठी एकूण 4 पदे आहेत। तर सहाय्यक प्रकल्प अधिकारी सांख्यिकी अधिकारी प्रशासकीय अधिकारी म्हणजे त्याला आपण प्रशासकीय अधिकारी संशोधन अधिकारी गृहप्रमुख तर हे हा म्हणतो क्लास 2चे हे पद आहे। तर एकूण 4 पदे आहेत याचे। तर क्रमांक 16चं जे पद आहे उद्योग अधिकारी तांत्रिक यासाठी 7 पदे आहेत। सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण आदिवासी विकास आयुक्तालय गट ब साठी एकूण 52 पदे आहेत, चांगली पदे आहेत। तर निरीक्षण अधिकारी पुरवठा गट ब साठी एकूण 76 पदे आहेत।
तर पहा मित्रांनो, जे महाराष्ट्र वनसेवा जी आहे परीक्षा ती याच्यामध्ये मित्रांनो घेतली जाणार आहे. तर यासाठी महसूल व वन विभाग यासाठी एकूण 48 पदे आहेत आणि त्यामध्ये सहाय्यक वनसंरक्षक गट अ साठी एकूण 32 पदे आहेत. तर वनक्षेत्रपाल गट ब म्हणजे क्लास 2 साठी एकूण 16 पदे आहेत. तर 3 महाराष्ट्र स्थापत्य अधिकारी अभियांत्रिकी सेवा परीक्षा जी आहे मृद व जलसंधारण विभाग यासाठी एकूण 45 पदे आहेत. तर यासाठी उपविभागीय जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट अ मित्रांनो यासाठी 23 पदे आहेत. तर जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब साठी 22 पदे आहेत. तर पहा, शासन निर्णय दिनांक 27 फेब्रुवारी 2024 अन्वये जारी करण्यात आलेल्या आदेशाच्या अनुषंगाने सदर मूळ जाहिरातीस अनुसरून अराखीव आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास त्याबाबतचा विकल्प सादर करणे आवश्यक ठरते. तर त्या विद्यार्थ्यांनीही पाहून घ्या. तर संबंधित परीक्षेकरिता अर्जाद्वारे अराखीव, खुला अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचा दावा केलेल्या उमेदवाराने सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग आरक्षणातून लाभ घेण्याकरिता विकल्प सादर करणे तसेच नव्याने अर्ज सादर करण्याची कारवाई खालीलप्रमाणे आहे. तर याची न्यू डेट आहे, अर्ज सादर करण्याचा दिनांक 9 मे 2024 आहे. तर लास्ट डेट जी आहे ती 24 मे 2024 रोजी असेल. तर ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क वगैरे भरण्याचा दिनांक 24 मे आहे. तर भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक दिलेला आहे 26 मे. तर चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 27 मे 2024 दिलेला आहे. तर सर्वात महत्त्वाचं पाहिजे ते 9 मे 2024 फर्स्ट डेट आहे फॉर्म भरायची आणि दिनांक 24 मे 2024 लास्ट डेट आहे. तर पहा मित्रांनो, येथे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 मधील सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण आदिवासी विकास आयुक्तालय गट ब संवर्गातील कमाल वयोमर्यादा गणण्याची तारीख सेवा प्रवेश नियमातील तरतुदीनुसार मूळ जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक जो आहे म्हणजेच दिनांक 25 जानेवारी 2024 अशी राहील. तर ही महत्त्वाची मित्रांनो टीप आहे, ती तुम्ही वाचून घ्या. तर मित्रांनो, फॉर्म नक्की भरा आणि मित्रांनो जागा जास्त वाढलेल्या आहेत राज्यसेवेच्या. तर नक्की मित्रांनो तुम्ही जर फॉर्म भरलेला असेल किंवा भरणार असेल तर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. धन्यवाद.